नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी दाखवत आहे चकल्यांची रेसिपी. म्हणजे मी ही दिवाळीतच बनवलेल्या चकल्या. तर ह्या चकल्या ना अगदी कुरकुरीत होतात आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ह्या बनवल्या जातात. ऐकला ना आवाज, एकदम कुरकुरीत अशा होतात आणि इतकी सोपी पद्धत आहे ना. तर यासाठी मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं, 1 वाटी मी चण्याचं पीठ घेतलं, ते चाळून घेतलं. त्यामध्ये 1 वाटी मिरची पावडर, जिरे पावडर, धने पावडर, ओवा घातला, मीठ घातलं, त्यानंतर हिंग घातलं आणि तीळ आहेत तेही घालून घेतले. त्यानंतर ते छान मिक्स केलं. कडकडीत तेल गरम केलं आणि 5 चम्मच हे तेल या पिठामध्ये घालून घेतलं आणि पिठाला चोळून लावलं, म्हणजे मोहन लावून घेतलं या पिठाला. त्यानंतर पाणी गरम केलं आणि थोडं थोडं पाणी घालत ना ह्या पिठाचा एक गोळा मळून घेतला. तर हा गोळा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा मळायचा. आणि त्यानंतर मग मी चकली करायचा साचा घेतला आणि त्यामध्ये हे पीठ टाकून घेतलं आणि ह्याच्यात चकल्या काढून घेतल्या. आणि अगदी पटकन होतात ह्या चकल्या. आणि थोड्याशा चकल्या केल्या ना, 5-6 चकल्या झाल्या की त्यानंतर त्या तळून घ्यायच्या, नंतर बाकीच्या करायच्या. म्हणजे सगळ्या एकदम करत बसायचं नाही, थोड्या थोड्या करून तळून घ्यायच्या आणि कुरकुरीत होतात, एकदम टेस्टी होतात आणि खूप सोपी पद्धत आहे. म्हणजे मला असं वाटलं की इतकी इझी पद्धत आहे ना की अशाच ह्या चकल्या आता बनवाव्यात. दिवाळीत बनवलेल्या पण मुलाला इतक्या आवडल्या आणि दिवाळीत संपून गेल्या त्या चकल्या. तर मुलगाने मला पुन्हा सांगितलं की मला पुन्हा या चकल्या हव्यात.